मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांना 10वीच्या मुलांना वेठीस धरलं असा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केलाय। इयत्ता 10वीची मुलं उद्या कार्यक्रमासाठी दुपारी 12 पासून क्रांती चौकात आणून बसवली जाणार असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे। दरम्यान या संदर्भात अंबादास दानवे यांनी नेमका काय ट्विट केलंय आपण पाहूया। 10वीच्या पोरांना वेठीस धरणारा हा आहे जगातील सर्वात मोठा पक्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर उधारीचे दंड फुगवायला इयत्ता 10वीची मुलं उद्या कार्यक्रमासाठी दुपारी 12 पासून क्रांती चौकात आणून बसवली जाणार आहेत। ही फक्त एकाच शाळेची यादी, अगदी मोबाईल नंबर सहित। मुलांच्या करिअरचं, परीक्षेचं काय व्हायचं ते हो। साहेबांसमोर गर्दीचा फुगा कसा फुगवायचा, एवढाच काय तो इथल्या भाजपचा मास्टर स्ट्रोक। आणि या सगळ्या संदर्भात अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे, तीही आपण पाहूया। प्रकरण असं आहे की भारतीय जनता पार्टी जगातली स्वतःला फार मोठी पार्टी समजते, पण देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री संभाजीनगरात तिरंगा यात्राला येतात, तर किमान पक्षाचं मोबिलायझेशन असावं। प्रशासन, शासन हाताशी धरून, शिक्षकांना हाताशी धरून विद्यार्थीच आणण्याचं काम चालू आहे। आणि म्हणून मला असं वाटतं ही बाब मी माझ्या ट्विटच्या माध्यमातून समोर आणलेली आहे। पक्षाचा कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा वापर केला तर असं म्हणत तुम्हाला? बिलकुल, पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे, तो काही राज्य सरकारचा कार्यक्रम नाही आहे। आणि पक्षाचा कार्यक्रम असताना त्याला अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं मोबिलायझेशन करणं हे चुकीचं आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात। एक म्हणजे 10वीच्या मुलांना का वेठीस धरलं जातंय, कोणत्या शाळेचे हे विद्यार्थी आहेत, आणि अंबादास दानवेंनी आवाज उठवल्यानंतर आता तरी निर्णयात काही बदल झालाय का? अंबादास दानवे यांनी जे ट्विट केलंय त्यानुसार हे शहरातील संत मीरा नावाची एक शाळा आहे, त्या ठिकाणचे विद्यार्थी आहेत आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या तिरंगा रॅलीला उपस्थित राहणं त्यात कंपल्शन करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। शिवाय त्यांचे मोबाईल नंबर देखील त्यावरती दिलेले आहेत आणि शिक्षकांनी ही यादी तयार केलेली आहे। आणि अशा प्रकारचे केवळ हीच नाही तर अनेक शाळांना कंपल्शन केलं गेल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे आता यावरती भाजपा काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र आज संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाची तिरंगा यात्रा आहे। खरं तर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या तिरंगा यात्रेला अहिल्यानगर असेल, त्याबरोबर बाजूचे काही जिल्हे असतील, मराठवाडा असेल, खानदेश असतील, इकडचे जिल्ह्यातल्या लोकांना देखील या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय। जवळपास 5 ते 6 मंत्री आहेत, सगळे आमदार आहेत। एवढी सगळी भाजपाची शक्ती असताना देखील शाळेतील विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं, आणि तेही 10वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं तिरंगा रॅलीला उपस्थित राहण्यासाठीच प्रत्येक शाळेला टार्गेट देणं, यावरती खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। आता भाजपा आज काही या सगळ्या संदर्भात निर्णय घेतं का हे पाहणंही महत्वाचं आहे। मात्र ज्यांनी ही रॅली आयोजित केलेली आहे, तिरंगा रॅली, त्या भाजपांच्या नेत्यांशी देखील आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। आता रॅलीमध्ये विद्यार्थी पाहायला मिळतात का, यावरनं भाजपाने काय निर्णय घेतला आहे हे स्पष्ट होईल। निश्चित। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।